हे फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे. या मंत्रिमंडळात बदमाशांची संख्या अधिक आहे. या सर्व बदमाशांना देवेंद्र फडणवीसांनी काही काळापूर्वी क्लीन चिट दिलेली आहे, ज्यामध्ये एक माणिकराव कोकाटे सुद्धा होते. तुम्हाला लक्षात असेल, आज हा सेशन कोर्टाचा निर्णय आलाय. माणिकराव कोकाटे बनावट कागदपत्र दिली, भ्रष्टाचार केला म्हणून दोषी ठरलेले 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. याच माणिकराव कोकाटेंना फडणवीसांनी आणि अजित पवारांनी वाचवलं होतं. फेब्रुवारी महिन्यात तर वाचवलंच होतंच, पण त्यानंतर विधानसभेमध्ये गेम खेळण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तेव्हा ते कृषी मंत्री होते, हे तुमच्या लक्षात असेल. कृषी मंत्री आहेत, कृषी खात्यासारखा महत्त्वाचा विषय आहे, तरी सुद्धा हा मंत्री विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये गेम खेळत होता. यावर खूप आक्षेप घेतला गेला होता. त्यांच्यावर कारवाई होईल असं म्हटलं जात होतं, पण तेव्हाही अजित पवारांनी आणि फडणवीसांनी माणिकराव कोकाटेंना वाचवलं. फक्त त्यांचं खातं बदललं. काय खातं दिलं त्यांना? कृषी खातं काढून घेतलं आणि क्रीडा खातं दिलं आणि अल्पसंख्याक व्यवहार हे खातं त्यांना दिलं. याचा अर्थ एक प्रकारे त्यांना जीवदानच देण्यात आलं होतं. आज या जीवदानाची मुदत संपलेली आहे. याच्याकडे आता काही इलाज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आता हा जो राजीनामा स्वीकारलेला आहे अजित पवारांनी, याचं कारण असं आहे की नाशिकच्या कोर्टाने माणिकराव कोकाटेंविरुद्ध अटकेची कारवाई करावी असे आदेश पोलिसांना दिले होते. नाशिकमधून पोलिसांचं पथक निघालेलं आहे मुंबईला यायला. आणि मुंबईला ते कुठे येणार आहेत? जे माणिकराव कोकाटे लीलावती हॉस्पिटलमध्ये लपलेले आहेत, हो लपलेले आहेत. गेले 24 तास ते लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. काय झालंय त्याला? परवापर्यंत तर ठीक होते. अचानक त्यांना वॉरंट निघालं. अटकेची शक्यता निर्माण झाल्यावर ते आजारी पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की लीलावती हॉस्पिटलनी त्यांना डिस्चार्ज देताना आधी आम्हाला कळवायला हवं. नाशिकच्या पोलिसांच्या पथकाला त्यांना अटक करायची आहे. ही अटक टाळण्यासाठी आणि बदनामी अधिक टाळण्यासाठी हा राजीनामा आता नाईलाजास्तव स्वीकारला गेलेला आहे. लक्षात घ्या. कुणाची बदनामी झाली? माणिकराव कोकाटे तर वायाच गेलेले आहेत. ते बदनामच आहेत, हे लक्षात घ्या. त्यांनी काय काय उपद्व्याप केलेले आहेत आपल्या मतदारसंघात, याची जर यादी तयार केली तर मतदारांचे डोळे उघडतील की नाही मला माहीत नाही, पण महाराष्ट्राचे डोळे निश्चितपणे उघडतील.